यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील गुंज येथील हिवरदरी रस्त्यावरील गोठ्यातून 1 मेच्या रात्री सुमारे 1 ते 1:30च्या दरम्यान संतोष किसन पवार वय 35 यांच्या गळ्यावर तलवार ठेवून संतोष पवार यांना किरकोळ मारहाण करण्यात आली। त्यानंतर गोठ्यात बांधून असलेल्या लहान मोठ्या 30 शेळ्या टेम्पोमध्ये टाकून पोबारा केल्याची घटना घडली। या घटनेमुळे परिसरात आणि तालुक्यात दहशत निर्माण झाली असून चोरी गेलेल्या शेळ्यांची किंमत अंदाजे 3,10,000 असल्याचे संतोष पवार यांनी बोलताना सांगितले। तालुक्यातील ही गंभीर घटना आहे। महागाव तालुक्यातील ही जबरी चोरींची घटना गंभीर स्वरूपाची असून तालुक्याचा बिहार होतो की काय अशी चर्चा सुरू आहे। भाऊ काय नाव तुमचं? संतोष पवार। संतोष किशन पवार। संतोष किशन पवार। रात्री किती वाजताची घटना आहे? 1 वाजता। रात्री 1 वाजता ही घटना घडली। किती जण होते अंदाजे? 3 जण होते माझ्याजवळ। म्हणजे ते 3 जण होते का? हो। आता त्यांची गाडी बाहेर उभी होती? गाडी उभी बाहेर। कोणती होती गाडी अंदाजे पाहिली? नाही, गाडी नाही पाहिली। गाडी पाहू शकली नाही पाहू शकलो। मग तुम्हाला त्यांनी पकडलं, बांधून ठेवलं, काय केलं? कसं काय केलं त्यांनी? पूर्ण त्याने मला आले की धरलं, बांधले हात पाय, मी तोंड दाबून धरलं, तोंडाला पट्टी लावली, मुंडकं झाकून घेतलं त्याने। ते मला म्हणले मुंडकं जर काढतो तर कापून टाकतो म्हणले तुला। बस अजून मग त्याला म्हणलं तुम्हाला काय पाहिजे, काय करायचं? मी काय केलं म्हणलं तुमचं? तर ते बकऱ्याने आलो म्हणलं घेऊन जावं म्हणलं। मग काय न्यायचं ते तुम्हाला? मला जीव मला काला कापता म्हणलं। मी काय केलं म्हणजे इकडे बाळात म्हणलं, मी होणार करू नका म्हणलं। बस एवढंच म्हणलं त्याला। मग मी मुका राहिलो, मग त्याने चक दावणी कापल्या, गाडीत भरल्या, घेऊन गेली। मी मग मुकात आलो। किती होत्या बकऱ्या अंदाजे? बकऱ्या 30 होत्या, लहान मोठ्या सगळ्या। अंदाजे किंमत किती असेल सगळ्या 30 बकऱ्यांची? तरी 10,000च्या वरून बकऱ्या होत्या सगळ्या। 3 लाखाच्या वर तुमचं नुकसान झालं। बरं, आता पोलीस स्टेशनचे आले होते, सगळ्यांनी चौकशी केली, पोलीस आहेत? ठीक आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।